हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की कमळ आसन. लहान मुलांना हे खरंच खूप आवडण्यासारखं आहे. साईज मी तशी मोठी घेतलेली आहे. तुम्ही समोर पाहू शकता की मी 2 फॅब्रिक सेम साईजच्या सर्कलमध्ये कट करून घेतलेत. त्यांना स्टिच द्यायचं आहे. आता आपल्याला सर्कलमध्ये व्यवस्थित अर्धा ते पाऊण इंच आतल्या बाजूला स्टिच देऊन घ्यायचं आहे. ह्या त्याच्या पाकळ्या आहेत, ज्याला मी कॅनव्हासही यूज केलेला आहे जेणेकरून ते कडक राहील. एकदम छान पद्धतीने तो सर्कल स्टिच करून घ्यायचा. एक थोडीशी जागा सोडायची जेणेकरून तो कपडा आपल्याला बाहेरच्या बाजूला खेचता येईल. एकदम सुंदर असं कमळ आसन तयार होतं या ठिकाणी आणि खूप सोप्या पद्धतीने आहे. दिसायलाही खूप छान दिसतं, यूज करताना सुद्धा खूप छान वाटतं. लहान मुलांसाठी तो खूप खास आहे. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण उलट बाजू घेऊ त्यावेळेस त्याचा गोल आकार हा प्रॉपर येईल. आता आतली बाजू बाहेर काढून घ्यायची. छान आपलं फॅब्रिक स्टिच झालेलं आहे, खूप छान दिसते. आता लेस लावूयात आपण कडेने. लेसमुळे अजून जास्त छान दिसतात, ते फिनिशिंगही खूप सुंदर येते. तुम्ही याच पद्धतीने जरी फॉलो करून याच पद्धतीने कटिंग करून जर स्टिच केलं तर खूप छान पद्धतीचं कमळ आसन या ठिकाणी रेडी होणार आहे. तुम्ही या ठिकाणी नवीन फॅब्रिक आणून तुमच्या आवडीनुसार त्याचा आकार लहान मोठा करूनही बनवू शकता किंवा जुने कपडे जे असतात घरामध्ये त्याला प्रॉपरली कट करून स्टिच करू शकता. आता मी सेंटर पॉईंट घेतलं आहे. सेंटर पॉईंटपासून 5 इंचावरती मार्क केलेला आहे. जर कमळ आसन तुमचं लहान असेल तर कमी 2 इंच, 1.5 इंच, 3 इंच या इंचावरती मार्क करून सर्कल ड्रॉ करून घ्या आणि त्यावरती आपल्याला कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या लावणार आहोत. तर त्यासाठी आधी पाकळ्या तयार करून घेऊया. ज्यासाठी मी 2 फॅब्रिक घेतले, त्याच्यामध्ये कॅनव्हास ॲड केले, उलट सुलट बाजू पाहिलेली आहे. एकदम छान पद्धतीने हा सगळा रेडीनेस होतोय आपला. सगळ्या पाकळ्या व्यवस्थित पद्धतीने तयार करून घ्यायच्यात. मिनिमम जर 5 इंचाचा सर्कल घेतला तर 12 पाकळ्या या ठिकाणी लागतात जेणेकरून त्या खूप सुंदर दिसतात. कमी जास्त जर घेतल्या तर त्यांच्यामधला स्पेस कव्हर करावा लागतो. एकदम छान पद्धतीने आपले या ठिकाणी कमळाच्या पाकळ्या रेडी आहेत. आता आपण त्या स्टिच करून घेऊयात. मी सर्कल ड्रॉ केला, त्यावरतीच सगळ्या पाकळ्या ॲडजस्ट केलेल्या आहेत. त्याच्यावरतीच आपल्याला स्टिच देऊन घ्यायचं आहे सर्कलमध्येच. फायनल लुक खूप सुंदर होतं. कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिसते. शक्यतो प्रयत्न करायचा की जर एक डार्क असेल फॅब्रिक तर दुसरं लाईट कलरचं असेल, मग ते तुम्ही कोणतंही यूज करू शकता. कमळासाठी तुम्ही डिफरंट कलरच्या पाकळ्या सुद्धा यूज करू शकता. खूप सुंदर पद्धतीने दिसतात या. या ठिकाणी मध्ये सेंटरला आपल्याला पुन्हा लेस लावून घ्यायची. लेस लावल्यामुळे दिसायला अजून उठावदार आणि खूप सुंदर दिसतं त्या. कमळ आसन खरंच खूप सुंदर पद्धतीने रेडी होत आहे. मी प्लेन लेस वापरली आहे. जर कोणाला डिफरंट शेपमध्ये जर ॲड करायचे असेल तर करू शकता. जर लेस मोठी असेल तर 2 शिलाई द्या. एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने आपलं कमळ आसन रेडी आहे. तुम्ही फायनल लुक पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.